मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुक्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। महायोगपीठे तटे भीमरत्यां वरं पुण्डरीकाय धातु मुनिन्दे समागतदिष्टं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू। बाबाजी सद्गुरुदास तुका आत्मरूप गणेशु केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण। तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। ज्ञानेशो भगवान विष्णू ज्ञानेशो भगवान विष्णु निवृत्तीर् भगवान हरः सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला विठ्ठल प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त रूपी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान वैराग्य देहू निवासी वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे वैकुंठ गमन करणारे जगद्गुरु जगतमाननीय जगतवंदनीय श्री संत तुकाराम महाराजांचा अगदी 6 चरणाचा असा अभंग आहे। हा अभंग सर्वांच्या परिचयातला आहे आणि असायलाच हवा, कारण आपल्या ज्ञानोबारायांच्या हरिपाठातला हा अभंग आहे आणि हाच अभंग कीर्तनासाठी निवडलेला आहे, जो आज रात्रभर हजेरी कीर्तन चालणार ते ह्याच अभंगावर। म्हणून माझं काय चिंतन असेल हे मी सांगणारच आहे, पण मी कुणापेक्षा मोठा नाही, सगळ्यात कमी आणि जसं माझ्याकडून होईल तसं मी अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न करेन। विठ्ठल अभंगावर चिंतन करण्याआधी अल्पसा परिहार द्यायचा तो असा की आपल्या पेशेवाडीमध्ये अखंड चालत असलेला हरिनाम सप्ताह
जवळपास मला वाटते 12 वर्ष झाली, म्हणजे एक तप पूर्ण झाले ह्या सप्त्याला. 52 वर्ष झाली. आणि हा जो सप्ताह सुरू आहे, मोतीराम बाबांच्या आशीर्वादाने सप्ताह सुरू आहे. आणि ह्या सप्त्यामध्ये योगायोगाने आज माझं हजेरी कीर्तन होतंय, हे माझं खरंच परम भाग्य. अहो भाग्य आहे की मी पहिलंच आणि आपल्या पिशेवाडीमध्ये हे हजेरी कीर्तन करत आहोत. विठ्ठल. अभंग तुकाराम महाराजांचा आहे. हो, अभंग त्या तुकाराम महाराजांचा आहे ज्यांनी संसार चालवला आणि संसार करत करत परमार्थ केला. संसारामध्ये अनेक अडथळे आले, वडील गेले, पत्नी गेली, काय काय झालं, दुष्काळ पडला, अनेक अडथळे आले, पण परमार्थ संसारासोबत केला. आणि प्रस्तुत अभंगामधून सुद्धा तुकाराम महाराज तेच सांगतात की परमार्थासाठी दुसऱ्या कोणत्याच तपाची गरज नाही, फक्त नाम संकीर्तन करा, फक्त नामस्मरण करा, सगळं मिळेल. परमार्थ होईल, देवाची प्राप्ती होईल. नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. नाम संकीर्तन हे एवढे सोपे साधन आहे, या साधनाने जन्मांतरीचे पाप जळून जातात. बघा ना, आता तुकाराम महाराजांच्या घरातलं म्हणजे सावकाराचं घर होतं. आणि कित्येक त्यांचे सावकाराचे म्हणजे कित्येक जमिनी किंवा कागदपत्रे वसूल केलेल्या होत्या. आणि ते सगळं जे पाप होतं, सावकारकीचं पाप असेल, वडिलांचं पाप असेल, सगळं तुकाराम महाराजांच्या परमार्थाने धुवून निघालं. एवढंच नाही तर तुकाराम महाराज अभंगामध्ये सांगतात, नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे, न लगे सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. संसार सोडून कुठलाही वेगळा परमार्थ करण्याची गरज नाही, संसार सोडून संन्यासाला जायची गरज नाही. संसार करता करता परमार्थ करता येतो, असा हा नामस्मरण आहे. एवढंच नाही तर शास्त्रांमध्ये सांगितलं आहे की आजपर्यंत जेवढे युग होऊन गेले, कोणतेही योग याग विधी या सर्वांनी परमार्थ मिळत नाही, परमार्थ होत नाही. हे सगळं पहिल्या युगांमध्ये. पण कलियुगामध्ये जर परमार्थ करायचा असेल, देवाची प्राप्ती करायची असेल, तर नाम संकीर्तन आणि नामस्मरणामध्येच ती गोडी आहे. हे मी फक्त बोलत नाही, तर हरिपाठातल्याच एका अभंगामध्ये सांगितलंय, योग याग विधी येणे नो हे सिद्धी, वायाची उपाधी दम वाटा झाल्या
झाल्या शीन. कुठलीच वाट अशी नाही, नामस्मरणापुढं कुठलीच वाट अशी नाही. तेच हरिपाठातल्या त्या अभंगामध्ये योग याग विद्धी येणे नोहे सिद्धी. योग याग विद्धी करून सिद्धी मिळत नाही. वायाची उपाधी दंभ धर्म, तर भावे विन देव न कळे संदेह. गुरु विन अनुभव कैसा कळे. आपल्या मनात भाव असल्याशिवाय, आपल्या मनात देवाबद्दल प्रेम असल्याशिवाय देव कळत नाही. आणि परमार्थ कसा करायचा हे समजावून सांगण्यासाठी एक मार्गदर्शक, एक गुरु असायला हवा. त्याशिवाय परमार्थ कळत नाही. गुरु विना अनुभव कैसा कळे. तपे विन दैवत दिल्या विन प्राप्त. गुंजे विन हित कोण सांगे. तर ज्ञान देव सांगे दृष्टांताची मात. साधूंचे संगती करणे पाय. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, ह्यासाठी परमार्थाची गोळी लागण्यासाठी साधूंची संगत असावी लागते. साधूंच्या संगतीने परमार्थाची गोळी लागते आणि त्यातूनच परमार्थाची प्राप्ती होते. मग साधूंची संगत जर बघायची गेली तर सर्वांना माहित आहे, जो वाल्ह्याकोळी दरोडेखोर म्हणून ओळखला जायचा. वाल्ह्याकोळ्याने एकदा नारद मुनीला अडवलं आणि नारद मुनींना अडवल्यानंतर वाल्ह्याकोळी कसा नारद मुनींच्या संगतीत गेला आणि वाल्ह्याकोळ्याचा वाल्मिक ऋषी झाला आणि राम जन्मा अगोदर त्याने रामायण लिहून ठेवले, हे सर्वांनाच माहित आहे. त्याचप्रमाणे संतांच्या संगतीमुळे काय काय होतं हे सांगण्याची गरज नाही, कारण की जी संतांची संगत आहे. मग तुम्ही म्हणाल महाराज संतांची संगत तर धरायला हवी, पण ह्या काळामध्ये संत आणायचे कुठून, संतांची संगत करायची कशी. तर खरी संतांची संगत जर करायची असेल ना, तर माझे माऊली ज्ञानेश्वर महाराज असतील, संत तुकाराम महाराज असतील, त्यांनी लिहून ठेवलेले ग्रंथ जे आहेत आपल्यासाठीच केलंय. ते सगळं संत वाङ्मय असेल, ज्ञानेश्वरी असेल, तुकाराम महाराजांची गाथा असेल, एकनाथी भागवत असेल, असे अनेक ग्रंथ जे आहेत, ह्या सर्वांचं वाचन करणं, यांचा अभ्यास करणं म्हणजे संतांसोबत हितगुज सांगण्यासारखंच आहे, संतांसोबत बोलण्यासारखंच आहे. ज्ञानेश्वरीचं आपण जर आत्मसात केलं तर असं वाटेल की ज्ञानेश्वर महाराज स्वतः आपल्याला बोलत आहेत, स्वतः आपल्याला भगवद्गीतेचा अर्थ सांगत आहेत. एवढं सामर्थ्य त्या ग्रंथांमध्ये आहे. झालीच संतांची संगत. अजून पुढे जर जाऊन सांगायचं असेल तर आजकालच्या मुलांना सांगणं असेल की संत संगती सोबत सतसंगती सुद्धा असायला हवी. सतसंगती का, तर आपल्या सोबत राहणारा मित्र असेल, आपल्या सोबत राहणारा व्यक्ती असेल, तो व्यक्ती कसा आहे यावरून आपण कसे आहोत हे ओळखलं जातं. कारण आपल्या सोबत आपला मित्र जो असतो त्याच्यामुळे आपलं म्हणजे त्या मित्राची संगत आपल्याला लागत असते. मग मित्र सुद्धा चांगलाच असायला हवा, म्हणजे चांगला असायला हवा, सतसंगती असायला हवी. मग अजून पुढे जाऊन बघायचं असेल तर अभंगामध्ये आपला चालत असलेल्या अभंगामध्ये 3ऱ्या चरणात सांगतात की नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे, न लगे सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण, ठाईच बैसोने करा एक चित्त, आवडी अनंत आडवावा. ठाईच बैसोने करा एक चित्त, एकाच जागेवर बसा आणि आपलं चित्त फक्त एका ठिकाणी म्हणजे एक चित्त करा, एकात्म करा. तेच भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेच्या 12व्या अध्यायातील 14व्या श्लोकामध्ये सांगतात की संतुष्ट सततम योगे यतात्मा दृढ निश्चय, मय्यर्पित मनो बुद्धिर यो मद्भक्त समेप्रिय. जो माणूस संतुष्ट व समाधानी आहे, ज्याची मन आणि बुद्धी, ज्याचे चित्त एका ठिकाणी आहे, असा व्यक्ती, असा भक्त जो एका चित्तामध्ये राहून माझं नामचिंतन करू शकतो, माझ्यावर प्रेम करतो, असा भक्त मला अत्यंत प्रिय आहे. मग झालं ना तेच की
ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा कोणत्याही मंत्राचा जप करा. तुम्ही ज्या भक्ताला ज्या देवाला मानता त्याच देवाचं नामस्मरण करा. नक्की देवाची प्राप्ती होईल आणि ते मनाभावातून असायला हवं. त्याचं उत्तम उदाहरण द्यायचं असेल तर माझ्या संत जनाबाईंचं. जनाबाई झाडून काढायच्या तर विठ्ठलाची भक्ती करायच्या, विठ्ठलाचं नामस्मरण करायचं. कपडे धुवायच्या तर विठ्ठलाचं नामस्मरण करायच्या. सकाळी सकाळी दळण दळायच्या तर विठ्ठलाचं नामस्मरण करायच्या. याचा परिणाम काय झाला तर स्वतः भगवान पांडुरंग परमात्मे जनाबाईला सगळ्या कामांमध्ये मदत करू लागायचे. झाड लोट करी जरी, झाड लोट करी जरी, झाड लोट करी जरी, झाड लोट झाड लोट करी जनी. झाड लोट करताना सगळे काम करताना जनाबाई विठ्ठल भगवान पांडुरंग परमात्माचं नामचिंतन करायच्या. ह्याचा परिणाम असा की भगवान पांडुरंग परमात्मा स्वतः संत जनाबाईंसोबत सर्व काम करू लागायचे. संत जनाबाई दळण दळायच्या तर त्यांच्यासोबत दळण दळू लागायचे. संत जनाबाई कपडे धुवायच्या तर ते कपडे पिळून वाळू घालायचे. अंगणाची झाडलोट करायचे. एवढा मोठा अधिकार संत जनाबाईंचा होता की विठ्ठल भगवान पांडुरंग परमात्मे सतत संत जनाबाईंसोबत असायचे. आणि ह्याचा म्हणजे की स्वतः रुक्मिणीला सुद्धा संशय झाला आणि रुक्मिणी भगवान पांडुरंग परमात्म्याला विचारते की अहो तुम्ही एवढं जनी सोबत राहता, सांगा जनी तुमचं जनी सोबत नक्की काय नातं आहे. कमाने दरवाजाला रुक्मिणीचे दोन्ही हात, खरं सांगा ना विठ्ठला जाणे संगा काय नात. कमाने दरवाजाला रुक्मिणीचे दोन्ही हात,
रुक्मिणीला संशय व्हायचा. एवढं भगवान पांडुरंग परमात्मे संत जनाबाईंसोबत राहायचे. असंच एकदा भगवान पांडुरंग परमात्मा संत जनाबाईंसोबत सकाळी सकाळी दळण दळू लागले. दळण दळत असताना भगवंतानी अंगातले सगळे वस्त्र, सगळे जे दागिने होते ते बाजूला काढून ठेवले, सगळे अलंकार बाजूला काढून ठेवले आणि जनाबाई सोबत दळण दळू लागायचे. दळण दळता दळता न कळत काकड आरतीची वेळ झाली. सगळे भक्त मंडळी मंदिरात येणार होते. मग आता विठ्ठलाला घाई झाली, भगवंताला घाई झाली आणि भगवंत तसेच मंदिरात पळत सुटले. मंदिरामध्ये पोहोचले. मंदिरामध्ये सर्वांनी बघितलं तर काय, भगवंताच्या अंगावर दागिने नाहीत. मग दागिने गेले कुठं? दागिने गेले कुठं? देवाचे दागिने चोरीला गेले म्हणून अख्खं गाव शोधलं, अख्खं गाव पालतं पाडलं, पण भगवंताचे दागिने सापडले नाहीत. सगळे घर बघितली, शेवटी संत जनाबाईंच्या घरी बघितलं. संत जनाबाईंच्या घरी बघितलं तर भगवंताचे दागिने सापडले. भगवंताचे दागिने सापडले आणि ह्या जनीनेच देवाचे दागिने चोरले असा आळ माझ्या संत जनाबाईंवर घेतला. अरे काय वाटत असेल त्या जनीला, ज्या भगवंताचं मी नामस्मरण करायचे, ज्या भगवंताची मी अत्यंत भक्ती केली, जो भगवंत माझ्या सोबत राहायचा, त्याच्याच दागिन्यांचा चोरीचा आळ आज माझ्यावर आहे. संत जनाबाईंना ज्या गोष्टीत आपला कुठला संबंध नाही, कसं वाटत असेल त्या माऊलीला, कसं वाटत असेल त्या जनीला. रडत रडत संत जनाबाई म्हणते, अरे भगवंता, अरे पांडुरंगा, मी तर तुझ्या सोबत दळण दळीत होते, ओव्या गाऊन तुझ्या सोबत दळण दळीत होते आणि आज माझ्यावरच तुझ्या दागिन्यांच्या चोरीचा आळ आलाय. ओव्या गाऊन स्वरात दाशी जणीच्या घरात दळण दळीते सख्या श्रीहरी, आळ चोरीचा माझ्यावरी, आळ चोरीचा माझ्यावरी. आज माझ्यावर चोरीचा आळ आहे. संत जनाबाई रडू लागल्या. संत जनाबाई देवाला विनवण्या करू लागल्या, देवा आता काय करू मी. बघता बघता तो दिवस आला. संत जनाबाईंना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. तो दिवस आला. संत जनाबाईंना फासावर नेले, फासाच्या जवळ नेले आणि बघता तर काय, त्या फासाच्या फंद्याचं पाणी झालं. हाच भगवंताचा महिमा आहे. हीच भगवंत प्राप्ती आहे की आपण जर फक्त मन लावून देवाचं नामचिंतन केलं, देवाची भक्ती केली, देवावर प्रेम केलं, कुठलीही पूजा, कुठलंही व्रत, कुठलीही विधी पार पाडायची गरज नाही. फक्त नामचिंतन, नामस्मरण असायला हवं. देव आपल्या मदतीसाठी नक्कीच धावून येतो. एवढंच नाही, संत गोरोबा ज्यावेळी मडकं बनवायसाठी चिखल एक जीव करत होते आणि संती पाण्याला गेली होती, बाळ झोपलं होतं आणि गोऱ्या कुंभारांनी मातीचं चिखल करत असताना, ते पायाने तुडवीत असताना देवाच्या नामचिंतनामध्ये एवढे धुंद झाले की बाळ कधी जाग झालं आणि बाळ जाग होऊन जवळ आलं हे सुद्धा त्यांना कळलं नाही. बाळ रडत होतं, गोरोबांच्या पायाच्या जवळ आलं, पण गोरोबांचं लक्ष नाही. गोरोबा नामचिंतनामध्ये गुंग झाले होते.
नाम चिंतन करत होते भगवान पांडुरंग परमात्म्याचं नाम स्मरण करत होते, भजन करीत होते. बघता बघता बाळ चिखलामध्ये आलं, बाळ चिखलामध्ये आलं, गोरोबांच्या पायाच्या जवळ आलं. तरीही गोरोबांचं लक्ष नाही. एवढं संत गोरोबा माझ्या भगवान पांडुरंग परमात्म्याच्या नामचिंतनामध्ये, प्रेमामध्ये, भक्तीमध्ये लीन होऊन गेले होते. ते बाळ पायाजवळ आलं, न कळत पायाच्या खाली आलं, बाळ पायाने तुडवलं गेलं. पण संत गोरोबांचं लक्ष नव्हतं, गोरोबा काकांचं लक्ष नव्हतं. थोड्या वेळाने संती आली. बाळ कुठे? बाळ दिसत नाही, बाळ झोपलेलं नाही, बाळ घरात नाही. मग बाळ कुठं गेलं? गोरोबांना विचारू लागली, अहो माझं बाळ कुठं गेलं? बाळ कुठे? बाळ कुठंच दिसत नाही, तुमचं लक्ष कुठे? गोरोबांचं लक्ष नव्हतं, गोरोबांचं संतीकडेही लक्ष नव्हतं. गोरोबा आपल्या विठ्ठलाच्या भजनामध्ये तल्लीन झाले होते. बाळ कुठे शोधता त्या चिखलाच्या सोबतच गोरोबांचे पाय संतीला रक्ताने भरलेले दिसले, लाल दिसले. बाळाचे दागिने त्या चिखलामध्ये होते. संती घाबरली. अहो हे काय झालं? तुम्ही हे काय केलं? माझ्या बाळाला पायाखाली तुडवलं. कुंभाराने बाळ तुडविले पावी, तुडविले पावी. कुंभाराने बाळ तुडविले पावी, तुडविले पावी. नवलाची गोष्ट, नवलाची गोष्ट ऐकत की बाई. कुंभाराने बाळ तुडविले पावी, तुडविले पावी. कुंभाराने बाळ तुडविले पावी, तुडविले पावी. नवलाची गोष्ट ऐकत की बाई. कुंभाराने बाळ तुडविले पावी, तुडविले पावी, तुडविले पावी. नवलाची गोष्ट ऐक सगळे बाई, कुंभाराने बाळ तुडविले पायी. संती रडू लागली. संती गोरोबांना विचारू लागली, अहो हे तुम्ही काय केलं? माझं बाळ पायाखाली तुडवलं. संतीच्या ओरडण्यामुळे गोरोबांचं लक्ष गेलं. गोरोबा बघू लागले, संती काय झालं? संती म्हणाली, अहो तुम्ही माझं बाळ तुमच्या पायाखाली तुडवलं. मग गोरोबांच्या लक्षात आलं, गोरोबांना कळालं. गोरोबा रडू लागले, हे भगवंता हे काय झालं? मी माझं स्वतःचं बाळ तुझ्या पायाखाली तुडवलं. अरे मी तर तुझी भक्ती करत होतो रे, तुझं भजन करत होतो, आणि हे असं काय झालं भगवंता? काय झालं? माझ्या हातून कुठलं पाप घडलं? गोरोबा रडत होते, संतापले होते. तर अचानक आकाशवाणी झाली. गोरा का रडतोयस रे तू? काही कळेना, कोण बोलतय काही कळेना. अरे गोरा मी तुझा भगवान पांडुरंग आहे, बोल काय झालं? अरे देवा माझं बाळ माझ्या हातून माझ्या पायाखाली तुडवलं गेलं रे. त्याच वेळी संती भगवान पांडुरंग परमात्म्याच्या नावाने शिव्या देत होती. त्या तुमच्या काळ्या विठ्यामुळं आज माझं बाळ गेलं. भगवान पांडुरंग परमात्म्याला म्हणत होती, देवा मला माफ करा. पण हे तुमच्याच भजनामध्ये तल्लीन होते आणि माझं बाळ गेले. हो माझं बाळ गेले. भगवान म्हणाले, संती मला माहित आहे तुझं बाळ गेलंय, आणि आपल्या बाळासाठी एखाद्या आईला जर
देवाच्या सुद्धा विरोधात जावं लागत असेल तर त्यात संशय नाही, त्यात शंका नाही, ते होणारच. कारण ते आईचे जीव आहे. ज्याप्रमाणे तुझ्या बाळासाठी जीव तुटतो ना, तसाच माझ्या बाळासाठी म्हणजे गोऱ्यासाठी जीव तुटतो संती. म्हणून मी तुमचं बाळ तुम्हाला वापस करतोय. थोड्या वेळात बघितलं तर असा चमत्कार झाला की गुरुबांचं बाळ रांगत आलं आणि पुन्हा संती जवळ आलं आणि देवाचा साक्षात्कार झाला. त्या बाळाला पुनर्जीवन मिळालं. हेच परिणाम आहेत नामचिंतनाचे, देवाच्या भजनाचे. मग एवढं जर होऊ शकतं, देवाची प्राप्ती जर नामचिंतनाने होऊ शकते, तर आपण दिवसातून थोडा वेळ नामचिंतन केलं तर काही अडचण आहे. देवाचं नामचिंतन करायला हवं, देवाचं नामस्मरण करायला हवं. आणि हो, मनाभावातून देवाचं नामस्मरण करत असल्यानं तुम्ही माऊलींचं नामचिंतन करा, तुकाराम महाराजांचं नामचिंतन करा, विठ्ठलाचं नामचिंतन करा, रामाचं नामचिंतन करा, श्रीहरींचं नामचिंतन करा, श्रीकृष्णांचं नामचिंतन करा. श्री शिवाय नमस्तुभ्यम हे नामचिंतन करा, भगवान शिवाचं नामचिंतन करा, कुठलंही नामस्मरण करा, कुठल्याही देवाचं नामस्मरण करा. त्या देवाची तुम्हाला प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. हे महाराज अभंगात सांगतात की रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. देवाचं नामचिंतनामध्ये जर एवढी गोडी असेल तर आपण एकदा नामचिंतन केल्याने काय होतं? तर सर्वांनी एकदा भगवंताचं नामचिंतन करायचंय. सर्वांनी टाळ्या वाजवत भगवंताचं नामचिंतन करायचंय. विठोबा पुढच्या चरणात सांगतात, या वीण अनेक असता पैसाधन वहा तसे आन विठोबाची. याशिवाय या विण कुठलंच साधन असं सोपं नाही ज्याने देवाचं नामचिंतन म्हणजे देवाची प्राप्ती होते, भगवंताची प्राप्ती होते. भगवान पांडुरंग परमात्म्याची शपथ घेऊन सांगतो असं तुकाराम महाराज म्हणतात.
या विना अनेक अस्तापै साधन वाहत असे आन विठोबाची. भगवान पांडुरंग परमात्माची विठोबाची शपथ घेऊन संत तुकाराम महाराज सांगतात की या विन दुसरा कोणतं साधनच नाही. या विन कलियुगामध्ये दुसरं कोणतं साधनच नाही ज्याने भगवंताची प्राप्ती होते. मग जर स्वतः भगवान म्हणजे स्वतः तुकोबाराय जर विठोबाची शपथ घेऊन सांगत असतील, तर भगवान पांडुरंग परमात्माची शपथ घेऊन सांगत असतील, तर त्या संशय काय, काय विचार करायचा? तेच महाराज मंगाच्या शेवटच्या म्हणे सोपे आहे सर्व मोरे. तुका 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 म्हणे सोपे आहे सर्व मोरे. शहाणा तो धनी घेतो आहे. शहाणा तो धनी घेतो आहे. नरगते सायास जाय वनकरा. नरगते सायास जाय वनकरा. शहाणा तो धनी घेतो आहे.
खूप छान. तुका म्हणे सोपे आहे सर्वा होणे, शहाणा तो नव्हे तो येतो. शेवटी तुकाराम महाराज सांगतात, आतापर्यंत मी जे साधन सांगितलं ते सगळ्यात सोपं आहे. देवाची प्राप्ती करायला, भगवंताची प्राप्ती करायला, परमार्थाची प्राप्ती करायला सगळ्यात सोपं साधन आहे. ज्याला पटलं तो घेईल, जो शहाणा आहे, ज्याला कळालं असेल तो नामचिंतन नक्कीच करेल. आणि जो नामस्मरण करेल, नामचिंतन करेल, भगवंताची प्राप्ती झाल्याशिवाय त्याला राहणार नाही. फक्त मनात भाव असावा लागतो विठ्ठल. ज्ञानेश्वर कीर्तनात माझं काही चुकलं असेल तर सर्वांना माफी. जेवढं समजलं आणि जेवढं चांगलं होतं तेवढंच घ्या. आणि ज्यात माझी चूक झाली, आपण सर्व माझ्यापेक्षा मोठे अनुभवी माणसं आहात. मला कृपया करून कीर्तन झाल्यावर ते समजावून सांगा, कारण मीही वारकरी संप्रदायातला एक विद्यार्थीच आहे. तुम्हा सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन माझ्या गावची तांदळवाडीचे सुद्धा इथे भजनी मंडळी आहे. लक्ष्मण महाराज असतील मृदंगाचार्य, मग अरुण महाराज असतील, आपलं लक्ष्मण महाराज असतील, सगळेच असतील. सगळ्यांच्या चरणी, पिशेवाडी सर्व गावकऱ्यांच्या चरणी आणि झोलकर भजनी मंडळ सुद्धा, मोतीराम महाराजांच्या, विठ्ठल महाराजांच्या चरणी सुद्धा नतमस्तक होऊन, सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन इथेच कीर्तन रूपी सेवेला विराम देतो. हरे